तर इकडे अयोध्येतील दान चोरी विरोधात उद्धव ठाकरे आज नागपुरात रामरक्षा पठण आंदोलन करणार आहेत आणि यासाठी ठाकरे सेनेकडून नागपुरात तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। सरसंघचालक मोहन भागवत यांना सुद्धा निमंत्रण दिलंय। रामरक्षा आंदोलनावरून आता नागपुरात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळू शकतो। अवघे 2 तास बाकी आहेत। 4 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। काही जणांशी तुम्ही टेलिफोनिक पण संपर्क साधला, बघा, निमंत्रण दिलंय? आमचं कर्तव्य आहे, आम्ही ह्या कार्यक्रमाला अराजकीय कार्यक्रम मानतो। जसं अयोध्येमध्ये रामजन्म मुक्तीचं जे आंदोलन झालं ते आम्ही अराजकीय मानतो। जर आम्ही सगळ्यांनी सहभागी झाले असतील, त्यात विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना, बजरंग दल, भाजपचे कार्यकर्ते, ते सर्व पक्षांचं होतं। तसंच हे आता अयोध्या आणि राम मंदिर हे चोरांपासून मुक्त करण्याचं जे आंदोलन आहे ते सुद्धा अराजकीय आहे। त्याच्यामुळे जे जे रामभक्त आहेत, जे जे हिंदू आहेत, त्या सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी रामरक्षा आंदोलनाच्यासाठी उद्धवजी ठाकरे नागपुरात जात आहेत। तर माझी उद्धवजींना नम्र विनंती आहे, हिंदुत्ववादाच्या तेजाचं प्रतीक असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याची संघभूमी नागपुरात आहे। त्यामुळं आजपर्यंत हिंदुत्ववादाच्या विचारांशी गद्दारी केल्याबद्दल, हिंदुत्ववादाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसल्याबद्दल उद्धवजी ठाकरे यांना माफी मागण्यासाठी हा सुवर्ण काळ आहे। त्यामुळं उद्धवजींनी ही सुवर्ण संधी साधून नागपूरच्या संघभूमीवर जाऊन नाक घासून माफी मागितली पाहिजे, तर इथला हिंदू समाज उद्धवजींना माफ करू शकेल। उद्धवजी, तुमचं रामरक्षा आंदोलन हे पूर्णपणे नौटंकी आहे, याच्या पलीकडे काहीही नाही। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरती संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हणाले, एक नजर। उद्धव ठाकरे आज नागपूरला आंदोलन करतायत, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे। या माध्यमातून कदाचित त्यांना हिंदुत्व जागा होतंय त्यांचं, आणखीन जे ते विसरले होते। परंतु मला वाटतं या आंदोलनाला एवढं त्यांना पाठिंबा मिळणार नाही। दरवेळेला भूमिका बदलून जर तुम्ही आंदोलन करतात तर लोक मूर्ख नाहीत, लोकांना कळतं तुम्ही तुमच्या राजकारणासाठी आता रामरक्षा आंदोलन करताय। म्हणून निश्चितच तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल की तिथं तुम्हाला त्यांना जास्त काय त्यांना म्हणतात सपोर्ट मिळणार नाही।